नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी बोटनेक ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे। तर इथे मी ब्लाऊज पीसचा कपडा सरळ बाजूने टाकून त्यावरती अस्तर टाकलेला आहे। अस्तरवरती मी अशा पद्धतीने बोटनेकचा गळ्याचा आकार दिलेला आहे। आकारावरतीच मी शिलाई मारत आहे। तर सरळ करत करत शिलाई मारायचा आहे, इकडे तिकडे होऊ द्यायचा नाही कपडा। आणि कमरेच्या साईडने 5 इंचावरती शिलाई देत आहे मी पलटी करून घेण्यासाठी। तर कमरेच्या साईडने सुद्धा शिलाई झालेली आहे। तर एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करत आहे आणि छोटे छोटे कट्स देत आहे फोल्ड लवकर होण्यासाठी। आणि गळ्याच्या साईडने शिलाई दिलं होतं, शिलाई सोडून 5 इंच सोडून कपडा कट करायचा आहे, शिलाईवरती कट येऊ द्यायचा नाही। अशा पद्धतीने आणि इथे मी छोटे छोटे कट्स देत आहे गळा परफेक्ट येण्यासाठी। तर अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर मी पलटी करून घेत आहे आता, बघू शकता अशा पद्धतीने। तर कोपरे जे आहेत ते व्यवस्थित काढायचे आहेत कैचीच्या साहाय्याने। अशा पद्धतीने काढलेले आहेत। तर आता मी फिनिशिंगची तर अशा पद्धतीने मी आता फिनिशिंगची शिलाई देत आहे वरच्या साईडने। अस्तरचा कपडावरती येऊ द्यायचा नाही, ब्लाऊज पीसच्या कपड्यावरतीच शिलाई द्यायची आहे। तर गळ्याच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे। कमरेच्या साईडने सुद्धा मी फिनिशिंगची शिलाई देत आहे। तर बघू शकता परफेक्ट असा गळ्याचा आकार आलेला आहे। तर गळ्याचा लुक छान येण्यासाठी मी इथे लेस वापरलेला आहे। तर इथे मी मॅचिंग लेस वापरलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही लेस वापरू शकता। तर व्यवस्थित असा लेस लावून घ्यायचा आहे।